नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मजेत. तर आज तुमच्यासाठी एक खूप छान गुड न्यूज आहे. आता तुम्ही म्हणता अशी नेमकी काय गुड न्यूज आहे? तर तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन ऍडमिशन केलं असेल किंवा करत असाल, बरोबर आहे. तर सर्वांसाठी आता पहिली गुड न्यूज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. बघा, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आणि दुसरी गुड न्यूज आहे असे विद्यार्थी ज्यांनी फॉर्म नंबर 1 फिल केला आहे, फॉर्म नंबर 2 फिल केला आहे आणि तुमचा मेरिट लिस्ट सुद्धा आलेला आहे आणि मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही तुमचा मेरिट नंबर बघितलेला आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये तुमचा मेरिट नंबर आणि तुमचं ड्रीम कॉलेज लिहायला विसरू नका. येस, चला पुढे बघूया तुम्हाला ते तुमचं ड्रीम कॉलेज भेटतंय की नाही. येस, तर कमेंट करायला विसरायचं नाही. तुमचा मेरिट नंबर बघूयात, कोणाचा मेरिट नंबर सगळ्यात कमी आहे. ओके, चला आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची न्यूज आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे काय, ज्यांचा मेरिट नंबर आलेला आहे त्यांच्यासाठी. बघा, द पिरियड फॉर अ रेज ऑफ ग्रेव्हन्स ऑन द प्रोविजनल मेरिट लिस्ट इज फ्रॉम 7th June to 9th June 2025. The general final merit list will be declared on 11th June 2026. तो यहाँ पर बात करते हैं भाई साहब, अगर ये जो लिस्ट आई थी वो प्रोविजनल मेरिट लिस्ट थी, इसका मतलब तात्पुरती यादी होती. आणि या तात्पुरती यादीवर जर तुमच्या काही हरकती असतील, जर तुमच्या काही अडचणी असतील, तर त्या तुम्ही तुमच्या लॉग इन मधून 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत रजिस्टर करू शकतात. आणि महत्वाची बाब, जर तुम्हाला ही मेरिट लिस्ट मान्य असेल तर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे 11 जून 2025 रोजी. म्हणजे तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे तुम्हाला माहित होणार आहे 11 जून 2025 रोजी. तर ही होती पहिली गुड न्यूज. आता कमेंट्स मध्ये मला सांगायचंय तुमचा मेरिट नंबर किती आहे आणि तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे. ओके, आता बघा, आपण आज नंतर दुसऱ्या गुड न्यूज कडे येऊ. लोकमत ई पेपरची आजची बातमी आहे आणि 11वी प्रवेश अपूर्ण अर्ज राहिलेल्यांना 5ही फेरीत नोंदणी करता येणार, ही दुसरी गुड न्यूज आहे. तर असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश फॉर्म भरला नाही, प्रवेश फॉर्म 1 भरला आहे पण दुसरा भरला नाही, त्याच्यानंतर भरलाच नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या म्हणजे प्रत्येक कॅप राऊंडच्या आधी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करता येणार आहे. ही दुसरी महत्वाची गुड न्यूज होती. आणि तिसरी एक बॅड न्यूज आहे. ते कोणासाठी? असे विद्यार्थी जे दुसऱ्या बोर्डाचे आहेत, म्हणजे काय, जे दुसऱ्या सीबीएसई, आयसीएसई है ना, इंटरनॅशनल बोर्ड अशा बोर्डाचे आहेत आणि ते विद्यार्थी नापास झालेले आहेत, परंतु म्हणजे त्यांना एटीकेटी लागलेली आहे आणि ते विद्यार्थी महाराष्ट्राच्या शाळांमध्ये ऍडमिशन घेत असतील तर राज्य मंडळाची एटीकेटी अन्य मंडळाच्या शाळांसाठी लागू होणार नाही. म्हणजे काय, जर ते नापास असतील तर किंवा फेल असतील किंवा एटीकेटी लागलेली असेल आणि ते नंतर एक्झाम देऊन जुलैमध्ये पास होणार असतील तर त्यांना इथे ऍडमिशन घेता येणार नाही. हा, त्यांना सीबीएसई शाळेमध्ये ऍडमिशन घेता येईल पण त्यांना इथे ऍडमिशन घेता येणार नाही. त्याच्यासाठी एक महत्वाचा रूल आहे आणि तो म्हणजे काय, राज्य मंडळाच्या ज्या 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एटीकेटी सवलत असेल. बघा, आता आपल्या बोर्डामध्ये पण जे विद्यार्थी ज्यांना एटीकेटीची सवलत आहे, म्हणजे काय, त्यांचा 1-2 विषय जरी फेल आलेले आहेत मात्र त्यांना क्लास 11th मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जर त्यांना सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर सायन्स ह्या विषयामध्ये कमीत कमी 40% गुण असायला पाहिजेत. बरोबर आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला एटीकेटी लागलेली असेल आणि तुम्हाला 40% कमी गुण असतील तर तुम्हाला सायन्स मध्ये ऍडमिशन घेता येणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे, तो एकदा लक्षात घ्या. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन फॉर्म फिल केला नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म फिल करता येणार आहे प्रत्येक कॅप राऊंडच्या आधी. ही होती दुसरी गुड न्यूज. आणि पहिली गुड न्यूज अशी आहे ती म्हणजे तुमची मेरिट लिस्ट जी आहे, फायनल मेरिट लिस्ट, ती जाहीर होणार आहे 11 जून 2025 ला. तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे माहिती होणार आहे. तर पटकन कमेंट करायला विसरू नका. काय कमेंट करायची? तुमचा मेरिट नंबर आणि तुमचं ड्रीम कॉलेज कमेंट करायला विसरू नका. आपण कमेंट सेक्शन मध्ये बघणार आहोत कोणाला त्यांचं ड्रीम कॉलेज भेटलं आहे आणि कोणाचा मेरिट नंबर सगळ्यात कमी आहे. ओके, चला पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर कसं आहे, एकदम मस्त मजा वाटत आहे. क्लास 11th मध्ये आलेलो आहोत आणि क्लास 11th मध्ये आल्याच्या नंतर आता नव्याने एका
कॉलेज विश्वामध्ये आपण सगळे जाणार आहोत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.